यांच्या पाठीशी असणारा सध्या यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, फौजदारी झाली पाहिजे, यांच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजे. बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून सतत गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत आहे. आता ही हत्येच्या घटनेनं बीड जिल्हा चर्चेत आहे. यातच आता बीड जिल्हा भ्रष्टाचारामुळे देखील चर्चेत आलाय. केज तालुक्यात अत्यंत निकृष्ट दर्जाचा पूल बांधण्यात आलाय. बनकरांचा येथे 48 लाख रुपयांमध्ये बांधण्यात आलेला पूल हाताने पडतोय. पुलाच्या कामाचा पोलखोल करणारा एक व्हिडिओ देखील समोर आलाय. स्थानिकांनी पुलावर जाऊन पाहणी करत पुलाच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या सिमेंटच्या संरक्षण कठड्याला लाथा मारल्या. 2 ते 3 वेळा लाथा मारताच कठडा पत्त्यासारखा कोसळलाय. या पुलाचे कंत्राट स्थानिक आमदाराच्या कार्यकर्त्याला देण्यात आल्याचा आरोप होत आहे. या व्हिडिओतून पाहूयात की कंत्राट कुणाला देण्यात आलंय, बीडमध्ये नेमकं चाललंय काय, भ्रष्टाचारात नेत्यांचे कार्यकर्ते, हत्येच्या घटनेतही नेत्यांचे कार्यकर्ते कसे. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. बीड जिल्हा चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाहीये असं दिसतंय. गेल्या महिनाभरात बीड जिल्ह्यात 2 तरुणांची हत्या झाली आहे. यामुळे सध्या बीड चर्चेत असताना आता पूल बनवताना झालेल्या भ्रष्टाचारामुळे बीड पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीडसह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. बनकरांचा ते चिंचपूर रस्त्यावर तब्बल 48 लाख रुपये खर्च करून पूल उभारण्यात आला होता. मात्र हा पूल दर्जेदार बनवण्याऐवजी माती आणि इतर गोष्टींचा वापर करत फक्त पैसे खाण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पुलाचे बांधकाम दुरून पाहिल्यानंतरही ते निकृष्ट दर्जाचे वाटत होते. बांधकाम निकृष्ट दर्जाचे वाटत असल्याने ग्रामस्थांनी थेट घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुलाच्या सुरक्षेसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या सिमेंटच्या संरक्षक कठड्यावर पाय ठेवून त्याला 2 ते 3 वेळा जोराने लाथा मारल्या. मात्र अवजड वाहनाचा धक्का सहन करण्यासाठी उभारण्यात आलेला हा कठडा एका साध्या लाथेने पूर्णपणे निखळून कोसळलाय. हा संरक्षक कठडा कोसळल्यानंतर आतील उघडे पडलेले बांधकाम पाहून ग्रामस्थांना मोठा धक्का बसलाय. या कठड्याच्या आत सिमेंट आणि वाळूऐवजी थेट माती आणि निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याचं उघड झालंय. कंत्राटदाराने नागरिकांच्या जीवाशी कसा खेळ मांडला आहे हे यातून स्पष्ट दिसतंय. बनकरांचा गावातील एक व्हायरल झालेला व्हिडिओ. येथील एका स्थानिक पत्रकाराने पुलावरून जात असताना पुलाच्या कठड्याला लाथ मारली. नवीन बनलेला पूल होता आणि तो कठडा अक्षरशः एखाद्या कागदाप्रमाणे खाली उडून पडला. अर्थातच त्या पुलाचं निकृष्ट दर्जाचं झालेलं काम आणि तो व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाल्यानंतर येथील झोपलेल्या प्रशासनाला जाग आली. जाग येऊन त्याने लगबगीनं तो पंचनामा केला आणि त्याचा रिपोर्ट कलेक्टर साहेबाकडे सध्या दिलेला आहे. परंतु येथील संतप्त झालेल्या नागरिकांचे असं म्हणणं आहे की जे कोणी गुन्हेगार असतील, तो कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा त्याला कोण पाठीमागं घालणार असेल, असे गुन्हेगारच आहेत हे लोक. कारण हे कामच तसे करतात. यांना गुन्हेगारच म्हणलं पाहिजे. कारण यांच्यावर कडक फौजदारी कारवाई झाली पाहिजे. अन्यथा या ठिकाणी येथील नागरिकांमध्ये खूप संताप आहे त्यांच्या विरोधामध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा काय रोल नाही. कारण गव्हर्नमेंटनं घवघवीत पैसे दिले त्या कॉन्ट्रॅक्टरला. जवळपास 48 लक्ष रुपयाचा हा पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झालेला आहे आणि 12 लाख रुपये त्याच्या पुढच्या रस्त्यासाठी. अर्थातच 60 लक्ष रुपये एकूण निधी ह्या कॉन्ट्रॅक्टरला त्या कामासाठी त्या ठिकाणी दिलेला आहे. परंतु एवढा मोठा निधी देऊन सुद्धा हे कॉन्ट्रॅक्टर असे खराब कामं करतात. याचा अर्थ यांच्या पाठीशी कोण आहे असं सध्या आपल्या सामान्य जनतेतून सगळ्यांचं म्हणणं आहे आणि यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा पूल बनवणारा कंत्राटदार कोण होता असा प्रश्न निर्माण झालाय. तर प्रकरणाच्या मुळाशी गेल्यास बीड जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय साटेलोटे समोर येत आहेत. या पुलाचे बांधकाम कंत्राटदार पंडित सावंत यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. पंडित सावंत हे सत्ताधारी भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांचे निकटवर्ती असल्याची माहिती आहे. मुंदडा कुटुंबियाशी जवळचे संबंध असल्याने सावंत यांना कंत्राट मिळाले असून त्यांनी हे निकृष्ट बांधकाम केल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या संबंधित इंजिनियर्स आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी देखील आमदारांच्या या लाडक्या कार्यकर्त्याच्या कामाकडे पूर्णपणे डोळेझाक केली आणि कोणत्याही तपासणीशिवाय या कामाला मंजुरी देऊन निधी लाटण्यास मदत केल्याचा आरोप आहे। आता पुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने याची तातडीने दखल घेतली आहे। अधिकाऱ्यांनी थेट पुलावर जाऊन बांधकामाची तपासणी केली। यावेळी काम खरोखरच निकृष्ट दर्जाचं असल्याचं त्यांना निदर्शनास आलंय। यानंतर उपस्थित गावकऱ्यांसमोरच या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला चांगलंच छापलंय। मात्र अधिकारी कंत्राटदारावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत बन कारंजा ते चिंचपूर या ठिकाणी एक ओढ्यावरील पुलाचं कामाचं मंजुरी झालेली होती आणि त्या कामासंदर्भात समाज माध्यमावर व्हिडिओ क्लिप प्रसारित झालेली होती। त्याची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कामाला भेट देऊन जो चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितलेला होता, त्याप्रमाणे आम्ही काल त्या ठिकाणी माझ्या तांत्रिक टीमसोबत पोचलो, सर्व कामाची पाहणी केलेली आहे आणि त्या संदर्भातील एक सविस्तर अहवाल मी उद्या सकाळपर्यंत माननीय CO साहेबांकडे सादर करणार आहोत। त्यामध्ये जी वस्तुस्थिती आढळून आलेली सर्व अहवालामध्ये नमूद केली जाईल आणि त्यानंतर माननीय CO साहेबांच्या आदेशाप्रमाणे पुढील योग्य ती कारवाई केली जाईल। गणराज कन्स्ट्रक्शन तालुका केज ही या कामाची एजन्सी आहे। त्याचा अहवाल काही तयार करण्यात आला? अहवाल तयार होतो आहे, आज संध्याकाळपर्यंत तो फायनल होईल आणि माननीय मुख्य कार्यकारी यांच्याकडे उद्या सकाळपर्यंत तो सादर केला जाईल। असं काम करणाऱ्या जे दोषी आढळून येतील, जर काम खरोखरच जर निकृष्ट दर्जात झालं असेल तर त्याच्यावर त्यांना दंडात्मक कारवाई करण्याची जी प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल। या निमित्ताने बीड जिल्ह्यात नक्की चाललंय काय असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जातोय। जिल्ह्यात एकीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानं खळबळ उडून दिली होती, ज्यामध्ये वाल्मिक कराड सारख्या स्थानिक राजकीय वजन असलेल्या नेत्याच्या कार्यकर्त्यांचा थेट सहभाग होता। तर दुसरीकडे याच जिल्ह्यात शासकीय कामांच्या माध्यमातून लाखो रुपयांची लूट करणाऱ्या भ्रष्टाचारातही नेत्यांचेच लाडके कार्यकर्ते कंत्राटदार बनून वावरत आहेत असं निदर्शनास येते। हत्येच्या घटनेतील आरोपी असो वा भ्रष्टाचारातील कंत्राटदार, या सर्वांना स्थानिक पातळीवर राजकीय नेत्यांचं मिळणारं भक्कम पाठबळ हीच बीड जिल्ह्यातील सर्वात मोठी शोकांतिका बनली आहे। या राजकीय वरदहस्तामुळेच कार्यकर्त्यांमध्ये कायद्याचा कोणताही धाक उरलेला नसून गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार दोन्ही शिगेला पोहोचलेत। बनकरंजा येथील या संतापजनक प्रकारानंतर आता जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर चहूबाजूने टीका होतीये। जनतेच्या करातून जमा झालेला लाखो रुपयांचा सरकारी निधी हडप करून लोकांच्या आयुष्याला धोका निर्माण करणाऱ्या या कंत्राटदारावर कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आता होतीये। या पुलाचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून कंत्राटदार पंडित सावंत यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावं, तसेच निकृष्ट कामावर सह्या करणाऱ्या आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यांवरही तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीये। आता ही बीड मधील घटना व्हायरल झाली म्हणून आपल्याला हा भ्रष्टाचार कळालाय, मात्र अशी कामं राज्यभरात किती ठिकाणी होत असेल आणि जनतेचा पैसा किती मोठ्या प्रमाणात लाटला जात असेल असा प्रश्न निर्माण झालाय। राज्यात कोणतेही सरकारी काम झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी दर जिल्ह्यात एक समिती नेमली पाहिजे आणि कामाची तपासणी झाली पाहिजे। जर काम निकृष्ट दर्जाचं निघालं तर कंत्राटदार आणि निकृष्ट कामावर सह्या करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होतीये। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।